ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये करंजीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, पोलीस आणि महसूल प्रशासनाची रेस्क्यू टीम गावामध्ये दाखल। जिल्ह्यामधल्या पाथर्डी शहरामध्ये पावसाचा हाहाकार, शहरातील हनुमान बाग परिसरामध्ये पूरस्थिती, शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं। जालन्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये अतिवृष्टी, गोदावरी नदीवरील सर्व बंधारे ओव्हरफ्लो, तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। बीड जिल्ह्यातील आष्टी आणि शिरूर तालुक्यामध्ये ढगफुटी, तालुक्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीड आणि जालना परिसरामध्ये 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला पूर, मराठवाड्यामधील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला। पुढील काही तासात मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि सोलापूर परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज, 40 ते 50 किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहणार, हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। मुंबईमध्ये परतीच्या पावसाच्या हजेरी, पावसामुळे ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं, पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता। मुंबईतील मध्य, वेस्टर्न आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत, दादर वांद्रे रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे ट्रॅकवर पावसाचं पाणी, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे बहुतांश लोकल लेट। मुंबईमध्ये मोनोरेल पुन्हा सुरळीत सुरू, चेंबूरच्या दिशेनं जाणारी बंद पडलेली मोनोरेल ट्रॅकवरून हटवली, तर सकाळी अग्निशमन दलाकडून बंद पडलेल्या मोनोरेलमधून सर्व 17 प्रवाशांची सुटका। पावसामुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीवर परिणाम, मुलुंड टोलनाका परिसरातील वाहतूक मंदावली, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, सकाळच्या सत्रामध्ये कामावर जाणाऱ्या नागरिकांना फटका। पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, तर पुण्यातील काही शाळांना सुट्टी जाहीर। 26 महिलांचं कुंकू पुसलं आणि त्यांच्याशी तुम्ही क्रिकेट खेळता, लाजा वाटत नाहीत का? संजय राऊत आक्रमक, तर कालच्या मॅचमध्ये फिक्सिंग झाल्याचा राऊतांचा दावा। महाराष्ट्रामध्ये सामाजिक ऐक्याची वीण उसवली जाते, मराठा ओबीसी संघर्षावर शरद पवारांची भूमिका, तर पवारांनी एक्स म्हटलं की वाय समजायचं, फडणवीसांचा टोला। मोदी शहांनी भारताच्या राष्ट्रभक्तीची आणि हिंदुत्वाची XYZ केली, देवेंद्र फडणवीसांनी यावर बोलावं, फडणवीसांच्या शरद पवारांवरील वक्तव्यानंतर राऊतांचा निशाणा। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR बाबतच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये आज सुनावणी, राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष। बीडमध्ये आज बंजारा समाजाचा मोर्चा, हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ST प्रवर्गातून आरक्षण मिळावं, बंजारा समाजाची मागणी। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आज नाशिकमध्ये आक्रोश मोर्चा, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चाचं आयोजन। माझ्यावर खोटे आरोप झाले म्हणून काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलो, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं भुया उंचावणारं विधान, आरोप भाजपनं केले होते त्यावर मात्र चव्हाणांचं मौन। महादेवी हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये आणण्याच्या हालचालींना वेग, उद्या उच्चस्तरीय समितीकडे अर्ज दाखल करण्यास येणार, नांदणी मठ, वनतारा आणि राज्य सरकार एकत्रित अर्ज करणार। आशिया चषकामध्ये भारताकडून पाकिस्तानचा 7 विकेट्सनं धुव्वा, टीम इंडियाकडून भारतीय लष्कराला समर्पित, भारतीय संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या पाठीशी, सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया। भारतीय संघानं पाकिस्तानी संघासोबत हस्तांदोलन करणं टाळलं, सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ मैदानामध्ये आलाच नाही, टॉसच्या वेळीही सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या कॅप्टनशी हस्तांदोलन करणं टाळलं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।